मी 4थीच्या वर्गात शिकत होतो. माझं वय होतं त्यावेळेस 10 वर्षाचं. त्यावेळेस माझ्या जीवनातले वडील गेले. आई होती घरामध्ये, एक मोठा भाऊ होता आणि मी होतो. घरी काही शेत वगैरे काही नव्हतं, एकदम गरीब परिस्थिती. माझी आई मला सांगत होती, वडील गेले, वडील गेल्याच्या नंतर घरामध्ये करती फक्त एकटी आई होती. भाऊ त्यावेळेस 9वीच्या वर्गामध्ये शिकत होता. वडील वारले, परिस्थिती गरिबीची, घरात खायला सुद्धा काही नव्हतं. म्हणून भावानं त्यावेळेस पुण्याला कंपनीत काम केलं. भाऊ पुण्याला निघून गेला. एका दिवशी सहज आमच्या गावामध्ये दररोज हरिपाठ व्हायचा. दररोज जुने वारकरी माणसं. आमच्या गावातला सप्ताह चालू झाला. आमच्या गावातला सप्ताह सुरू झाला आणि सप्ताह सुरू झाल्याच्या नंतर कीर्तनामध्ये ते आपले वारकरी उभे होते. बऱ्याच जण टाळ घेऊन उभे होते आणि मला सुद्धा असं वाटलं की जाऊ आपण सुद्धा कीर्तनात जाऊन उभं राहावं. म्हणून मी टाळ घेतला आणि उभा राहिलो. तर त्याच गावातला एक चांगला प्रतिष्ठित माणूस माझ्या जवळ आला. माझ्या हाताला पकडलं, माझ्या गळ्यातला टाळ हिसकून घेतला. टाळ खाली ठेवला मी. मला म्हणे, ते तसे फाटके कपडे घालून कीर्तनाला उभं राहत असतात का? चव घालतो का आमची? इज्जत घालतो आमची? जा म्हणे खाली बस. तर माझ्या गळ्यातला टाळ घेतला आणि मला खाली बसवलं. मी खाली बसलो नाही, मी रडत रडत घरी आलो. घरी आल्याच्या नंतर आईनं माझ्याकडे पाहिलं. आई म्हणे, बाळा का रडतोयस रे? मी म्हटलं, बाई, मी आईला बाई म्हणत होतो. मी म्हटलं, बाई, मी कीर्तनाला गेलो होतो, गळ्यामध्ये टाळ घेतला, मी कीर्तनात जाऊन उभं राहिलो आणि तर मी नाव नाही घेणार त्या व्यक्तीचं. त्याने माझ्या गळ्यातला टाळ हिसकून घेतला. मला सांगितलं, हे असे फाटके कपडे घालून येतोस काय म्हणे? जा चांगले कपडे घालू नये. पण मला माहित होतं ना माझ्याकडे घालण्यासाठी चांगले कपडेच नव्हते. त्यावेळेस माझ्या आईनं सहज मला बोलली, म्हणे, हे बघ संतू, एक काम कर म्हणे, एक गोष्ट डोक्यात ठेव म्हणे, आज त्यांनी तुझा अपमान केलाय ना, अरे तू सुद्धा एक दिवस तुझं असं कर्तृत्व बनव की एक दिवस हेच माणसं तुझ्या कीर्तनात टाळ घेऊन उभी राहिली पाहिजे.